नमस्कार. तर आज काय आपली काय मागणी आहे? साधारण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या नॅरोगेज लाईनवर लातूर ते कुर्डवाडी 2007-8 सालीच्या आसपास ब्रॉडगेज लाईन झाली आणि बारकी रेल्वे जाऊन मोठी रेल्वे आली. मोठी रेल्वे आल्यानंतर ढोकी हे क्रॉसिंग दर्जाचं स्टेशन सी दर्जाचं झालं, जेणेकरून या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या थांब्यासाठी लागणारी जी व्यवस्था सुविधा पायाभूत सुविधा असते ती या ठिकाणी रेल्वे स्टेशनला त्यांनी निर्माण केली. परंतु एक्सप्रेस गाड्यांना तेव्हापासून स्टॉप नाही. त्यावेळेस आम्ही एक रेल्वे स्टेशनच्या इथल्या खालच्या पातळीवर आम्ही प्रयत्न केले की ढोकीला एक्सप्रेस गाड्या थांबाव्या म्हणून, पण त्यावेळेस काय आम्हाला यश आलं नाही. मग आता गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही ढोकी येथे एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप भेटावा म्हणून प्रयत्नशील आहात. ह्या ढोकी रेल्वे स्टेशनवर क्रॉसिंग स्टेशन असल्यामुळं 3 पटऱ्या आहेत. 10 ते 12 रेल्वे विभागाचा कर्मचाऱ्याचा स्टाफ या ठिकाणी आहे. या ठिकाणी अपेक्षित असताना त्यांची पायाभूत सुविधा असताना एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तसं न करता या ठिकाणाहून 20-25 किलोमीटर मुरुडला काहीसुद्धा व्यवस्था नसताना एक तिथं फक्त सिंगल ट्रॅक आहे, तिथं झेंडा दाखवायला मुरुडला त्यांचा कर्मचारी नाही. आता त्यांनी स्टॉप दिल्यानंतर एक रिटायर कर्मचारी तिकीट विक्रीला ठेवला आहे आणि त्यांनी तिथं एक्सप्रेस स्टॉप दिला आहे. म्हणजे ढोकीवर ह्या रेल्वे विभागानं जेवढा अन्याय करता येईल तेवढा केलेला आहे. नेमकं माशी कुठं शिकली, नेमकं काय गोड बंगाल पडद्याच्या आड झालं काय कळायला साधन नाही. व रेल्वे विभागानं वास्तविक पाहता आता त्यांनी मध्ये आमच्या एका मित्रानं माहितीच्या अधिकाराखाली की बाबा आपल्या भागातल्या कुठल्या रेल्वे स्टेशनवर किती रेल्वेला उत्पन्न होतं आहे माहितीच्या अधिकारा मागणी केली असता मुरुड, ढोकी, येडशी सगळ्याच आपल्या भागातल्या रेल्वे स्टेशनची उत्पन्नाची माहिती आहे, पण मी फक्त मुरुड, ढोकी आणि येडशीचं सांगतो आहे. मुरुडला परळी, मिरज आणि निजामाबाद, पंढरपूर ह्या 2 गाड्या मुरुडलाही थांबतात, ढोकीलाही थांबतात आणि येडशीलाही थांबतात. तर या 2 गाड्याचं उत्पन्न रेल्वेचं 4,96,075 रुपये मुरुडचं आहे. ढोकीचं या 2 गाड्याचंच उत्पन्न 13,25,550 रुपये आहे आणि येडशीचं फक्त 3,21,730. म्हणजे या मुरुड आणि येडशीच्या तुलनेत जर आपण तुलना केली उत्पन्नाच्या बाबतीत तर 4 ते 5 पट ढोकी रेल्वे स्टेशनचं उत्पन्न जास्त आहे. वास्तविक पाहता त्यांनी एक्सप्रेस गाडी उत्पन्नाच्या आणि पायाभूत सुविधाचा विचार केला असता ढोकी रेल्वे स्टेशनवर द्यायला पाहिजे होती, तर त्यांनी रेल्वे विभागानं दिली नाही. आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2026ला सकाळी 9 ते 11 या वेळेत या ढोकी रेल्वे स्टेशनवर ढोकी रेल्वे कृती समिती व कळंब रेल्वे कृती समितीच्या संयुक्त विद्यमानाने लक्षणिक उपोषण केलं जाणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिन त्या दिवशी असल्यामुळं आम्ही ढोकी येथील माजी सैनिकांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही झेंडावंदन करणार आहेत. पण आम्ही जे लक्षणिक उपोषण आणि झेंडावंदनचं जे घेतलेलं आहे हातात आंदोलन, पण या ढोकीतील परिसरातील तरुण या आंदोलनावर समाधानी नाही. त्यांनी आमच्याकडे असं केलं की आम्ही परळी मिरजची गाडी सकाळी 11 वाजता जी ढोकी रेल्वे स्टेशनहून जाते ती अर्धा तास आम्ही रेल रोको करणार. या ढोकीवर झालेल्या एक्सप्रेस स्टॉप न दिलेल्या या अन्यायाच्या विरोधात आम्ही अर्धा तास रस्ता रोको करून रेल्वे प्रशासनाला या अन्यायाविरोधात जाब विचारणार आणि त्या रेल्वे ड्रायव्हरच्या हातानं आम्ही झेंडावंदन करणार. आम्ही त्यांचे हे करत आहेत, मनधरणी करत आहेत की आपल्याला रेल रोको न करता लक्षणिक उपोषण करू, व ते त्यांच्यावर समाधानी नाहीत. बघूया याला कुठवर आम्ही त्यांना ते माघारी घ्या म्हणायला, बघू कुठवर प्रतिसाद भेटत आहे. बरं, आपण याच्या अगोदर बी भरपूर निवेदनं दिलेली आहेत. 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलं होतं. तर रेल्वे ऑफिसर म्हणजे जे मेन लोक आहेत, आपण सोलापूरला बी एक वेळा जाऊन आले होते, तर त्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे?
गेल्या 3-4 वर्षापासून आपलं विविध मार्गानं रेल्वे एक्सप्रेससाठी आंदोलन आहे. आम्ही पहिल्यांदा सोलापूर डिव्हिजनला आम्ही निवेदन देऊन या रेल्वे स्टेशनवर लाक्षणिक उपोषण केलं. त्यानंतर रेल्वेचं केंद्रीय रेल भवन दिल्ली येथे जाऊन आम्ही स्वतः दिल्लीमध्ये 5-6 जण जाऊन त्या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलं. मुंबईचे रेल्वेचे आपल्या या विभागाचे जनरल मॅनेजर या ठिकाणी त्यांच्या रेग्युलर तपासणीला आले असता त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलं. म्हणजे जेवढं काही आम्हाला करता येईल, जेवढे काही पाठपुरावा करता येईल तेवढा केला तरीही रेल्वे विभाग आमच्या म्हणजे सर्व सुविधा पायाभूत असताना उत्पन्न असताना सुद्धा देत नाही. त्यामुळं आम्ही आता या ठिकाणी आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे. बरं, याच्या संदर्भात आपण स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा किंवा निवेदन काय दिलं आहे का? स्थानिक लोकप्रतिनिधी जर काळजीचे असते तर आम्हाला हे आंदोलनच करायची गरज पडली नसती. आता अभिमन्यू पवार आमदार या 7-8 वर्षात राजकारणात आलेत. त्यांनी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून जनरल मॅनेजरची भेट घेऊन मुरुडला काही सुविधा नसताना त्यांनी स्टॉप करून घेतला आणि आमचे लोकप्रतिनिधी अजून झोपीतच आहेत. कशामुळं मुग गिळून गप आहेत तीच कळत नाही. मग त्यांनी जर प्रयत्न केला असता, आता बघा आमचे खासदार या रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर बी अंतर नाही. एक्सप्रेस गाडी जर थांबली तर 2 किलोमीटर बी त्यांच्या गावाचं अंतर नाही, तरी त्या या बाबतीत प्रयत्न करताना दिसत नाहीत. कुठंतरी निवेदन काहीतरी अधिकाऱ्याला मी करतो मारलेवणी तू कर रल्लेवणी असा प्रकार चालू आहे. या ठिकाणाहून आता तुळजापूरचे आमदार 6 किलोमीटर त्यांचे तेरगाव आहे. ती आता कसं आहे माहीत आहे का, दुसऱ्यानं केलेल्या कामाचं आमच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला श्रेय घ्यायची सवय आहे. आता एवढं मला सांगा, ज्यावेळेस 2014ला मोदी साहेब आलते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुळजापूरला मी रेल्वे मार्ग करणार आणि त्यांच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग होत असताना ह्या 2 लोकप्रतिनिधीची चढाओढ लागले श्रेय घेण्यासाठी. और तुमचं एवढंच वजन आहे तर तुम्ही तुमच्या दोघाच्या बी गावाच्या जवळचं रेल्वे स्टेशन आहे तिथं साधा एक्सप्रेस तुमच्याच्यानं स्टॉप करणं होत नाही. तुम्ही सांगता आम्ही रेल्वे ही नवीन मार्ग तयार केला 1000 कोटीचा. कुठंतरी लोकाला पटलं पाहिजे. कुठंतरी वरून देव बघत असते की तुम्ही इथं नाटकं करता, दुसरीला आलेले श्रेय घेता. म्हणजे ही आम्ही त्या सांगायची गरज नाही. त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण करावं की आपण ढोकीच्या एक्सप्रेस रेल्वेसाठी काय करताव का. बरं, ढोकी म्हणून ढोकी नाही, ह्या ढोकी परिसरातले, तेर परिसरातले, कळंब परिसरातले शेकडो गावाच्या लोकांना एकदम सेंट्रलचं पायाभूत सुविधाचं भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं रेल्वे स्टेशन ढोकीचं आहे. आणि ढोकीचं रेल्वे स्टेशनला स्टॉप कशामुळं मागता, ह्या लोकप्रतिनिधींनी 40-50 वर्ष झालं ह्यांच्याच 2-3 घराचंच राज्य ह्या धाराशिव जिल्ह्यावर आहे. ह्यांनी विकास न केल्यामुळं ही जिल्हा देशात 3 नंबरचा दरिद्री राहिला. आता हे दोघं-तिघं बी म्हणतात कोण लोकप्रतिनिधी की जिल्हा दरिद्री राहिला. मग ह्या जिल्ह्याला विकास कुणामुळं झाला नाही, तुम्ही जाऊन राजकारणात दोन्ही खासदार असतील, आमदार असतील, हीच आहेत ना राजकारणात. का नवीन दुसरं कोणाला ही येऊ देतात का? येऊ बी देत नाहीत आणि ही बी काय करीत नाहीत. ही जिल्हा दरिद्री असल्यामुळं, इथलं बेरोजगारी इथं लय मोठी असल्यामुळं इथले लोक पुणे मुंबईला कमवायला गेलेत आणि त्यांना जायचे व्यवस्थेसाठी आम्ही इतर रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्या स्टॉप मागतो. तरी हे दोघांची अजिबात काय प्रयत्न नाहीत. तुमची जर खरंच धाराशिव सोलापूर रेल्वेला वजन तुमचं जर असेल तर ती वजन थोडंफार तरी तुम्ही ढोकी एक्सप्रेस रेल्वे स्टॉपसाठी लावा आणि एकदा आम्हाला बी कळू द्या तुमचं वजन आहे का नाही. ही लोकप्रतिनिधी आम्ही बऱ्याच सगळीकडे गेलो पण त्यांची अनास्था आहे. मागून त्यांना लाज वाटली पाहिजे. अभिमन्यू पवार 5-6 वर्ष झालं राजकारणात आलेत. त्यांनी जर मुरुडसारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस स्टॉप करू शकतात सुविधा नसताना, तर इथं सुविधा असताना तुम्ही करू शकत नाही. म्हणजे किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ढोकीवर ही रेल्वेचं अन्याय तर झाला, पण ह्या अगोदर मला सांगा एखाद्या भागात जर 1960-65च्या काळात जर तेरणा साखर कारखाना मराठवाड्यातला पहिला होत झाला असेल तर ह्या भागाचा किती विकास झाला पाहिजे होता. या आमचे जुने लोक सांगतात की या तेरणा कारखान्यावर 1980च्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज त्यावेळेस होतं, इंजिनिअरिंग कॉलेज. तर इंजिनिअरिंग कॉलेज बी या ठिकाणी ठेवलं असतं तर आतापर्यंत ढोकीचं डेव्हलपमेंट ढोकी तालुका लेवलच्या पुढे गेलं असतं.
म्हणजे जेवढं ढोकीतून तुम्हाला वरबडता येईल, जेवढं ढोकीचा विकास थांबविता येईल तेवढा प्रयत्न सगळ्याच लोकप्रतिनिधींनी केला. आणि बरं आम्ही ह्याला कधी 2-3 हजाराची लीड देत, त्याला 2-3 हजाराची, 35-36 हजार लोकसंख्येचं गाव, आणि आज त्या गावाचा विकास तुम्ही जर एक काडी मात्र ते काहीसुद्धा करू शकत नव्ह, तर तुम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणायच्या लायकीचे नाव. तुमचं जर वजन असेल खरंच तर एक्सप्रेससाठी प्रयत्न करा. एकंदरीत विषय पाहता ढोकी येथे खूप साऱ्या सुविधा आहेत, पण रेल्वेला थांबा नाही. आणि आपल्याला एक व्यक्ती भेटला होता, त्या व्यक्तीनं सांगितलं की रेल्वे क्रॉसिंगला थांबल्यानंतर 20 ते 25 मिनटं रेल्वे क्रॉसिंगला ढोकी त्या स्टेशनला थांबते. आम्ही त्या गाडीमध्ये प्रवास करतो, जातो येतो, कारण आम्हाला ज्यावेळेस आम्ही मुरुडला उतरतो रात्री अपरात्रीच्या वेळी, तर आम्हाला मुरुडून इथे येण्यासाठी वाहन नसतं, त्यामुळं आम्ही काय करतो, इथं उतरतो. तर लोकप्रतिनिधींनी आणि रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी यांची मागणी थोडी मनावर घेऊन एक सर्वसामान्य जनतेचा हिताचा विचार करून रेल्वेला थांबा द्यावा. धन्यवाद. ढोकी रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप मिळावा म्हणून यापूर्वी आम्ही आपल्या रेल्वेचं आपल्या भागाला सोलापूरचं डिव्हिजन येते, त्या डिव्हिजनवर आम्ही सतत पाठपुरावा केला, बऱ्याच वेळेस निवेदनं दिले. या ढोकीच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही लाक्षणिक उपोषण लोकशाही मार्गाने केले. त्यानंतर दिल्लीला आम्ही रेल्वे भवन येथे मेन कार्यालयात आम्ही निवेदन दिलं. या तत्कालीन रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्याच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिलं. तरीही इथल्या तर लोकप्रतिनिधीला आम्ही वारंवार सांगून कंटाळा आला. म्हणजे ते आम्हाला बघितलं की हसत असतील का आपण मेनचं काहीच काम करीन. नाही, हसत असतील म्हणजे तुम्ही समाजसेवेचं काम करताय ना, म्हणजे काम आम्ही मग त्यांचंच काम आम्ही करायला हवं. त्यांना तर ह्याच प्रश्नाविषयी, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटविषयी काय विषयी अजिबात म्हणजे काळजी नाही. त्यांना जर काळजी असती तर ही जिल्हा आता सगळेच लोकप्रतिनिधी 20-25 वर्ष झाले या जिल्ह्याचे राजकारण बघतात. त्यांना जर काळजी असती तर जिल्हा दरिद्रीच्या यादीच्या बाहेर आला असताना. ह्यानं त्याच्यावर चिखलफेक करायची दरिद्री म्हणायचा, त्यानं ह्याच्यावर चिखलफेक करायची दरिद्री म्हणायचा. ह्या जिल्ह्याला नेमकं जिल्हा दरिद्री आहे का ह्या जिल्ह्याला लागलेले पण तुम्ही. तर थोडीफार काळजी असेल तर लवकरात लवकर एक्सप्रेस स्टॉपसाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, येणाऱ्या या सगळ्या अन्यायाविरोधात येणाऱ्या 26 जानेवारी 2026ला भल्या मोठ्या प्रमाणात ढोकी गाव बंद ठेवून 9 ते 11 या वेळेत ढोकी गाव बंद ठेवून आम्ही ढोकी रेल्वे स्टेशनच्या बाहेर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आणि ढोकी त्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्यामुळं ढोकी येथील माजी सैनिकाच्या हस्ते ढोकी व परिसरातील प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करणार आहेत. आणि ह्या आंदोलनावर आमच्या इथला आक्रमक युवक तरुण समाधानी नाही. ते म्हणतात आम्ही रेल रोको अर्धा तास करणार होता. आम्ही त्यांना समाधानी म्हणजे समजूत काढायला त्यांची. बघू आता रेल्वे विभागाला 1.5-2 महिने टाईम आहे. या 1.5-2 महिन्यात त्यांनी जर एक्सप्रेस केलं आंदोलन, एक्सप्रेस गाड्या एखादी बी स्टॉप केली तर आम्हाला आंदोलन स्थगित करता येईल. व त्यांची कुठलीच काय प्रक्रिया नाही, काय नाही. मग अन्यायाला कुठंतरी वाचा फोडावं लागेल ना. त्याच्यामुळे 26 तारखेला ढोकी, तेर आणि कळंब परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती ढोकी रेल्वे कृती समिती व कळंब रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, युवकांनी याला उपस्थित राहावं हीच विनंती. धन्यवाद.